सर्वांना नमस्कार. काही भुकेलेली माणसं बाहेर आहेत, पण ज्यांना शरीरापेक्षा मनाची आणि बुद्धीची भूक जास्त लागलेली आहे, विचाराची आणि विवेकाची भूक जास्त लागलेली आहे, असे आपले सगळे मित्र आज इथे तुम्ही बसून आहात. मला तुमचं कौतुक करावं वाटतं. तुमच्यासाठीच तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. आपल्या सर्वांचे लाडके बहुजनांचे नेते, एक विचार प्रवर्तक, नवीन विचाराला जन्म देणारा जन्मदाता, परिस्थितीला घाबरून न जाता परिस्थितीमध्ये परिवर्तन करण्याची ज्यांच्या बुद्धीमध्ये क्षमता आहे, ज्यांची वाणी आणि लेखणी अत्यंत देखणीय आहे, प्रभावी आहे, परिणामकारक आहे, त्यांच्याबद्दल किती विशेषण लावावी. मी त्यांचा वाढदिवस आहे म्हणून आज कौतुक करतोय असा कोणी गैरसमज करून घेऊ नये, कारण मला वाटते मागच्या 5 वर्षापासून सतत मी इथे येतो आहे. यावर्षी खरं तर माझं येणं खूप कठीण होतं. माझे परम स्नेही आदरणीय अनिल माळगेंनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की सर यावंच लागतं. मी म्हटलं सरांना सांगा यावर्षी मला फक्त माफी दे, कोर्टासमोर हजर राहण्यासाठी यावर्षी माफी द्या, कारण माझा फार मोठा कार्यक्रम मी कोल्हापूरकडे घेतला होता आणि आधीच घेतला, आणि ते 3 वर्ष माझ्या मागे होते की 3 वर्षापासून सर आज या उद्या या असं चालू होतं माझं. पण प्रेम काय असतं, ज्यांचा मोबाईल सुरू आहे, किंवा आपल्या भाषेत सांगायचं तर ज्यांचा मोबाईल चालू आहे त्या चालू माणसाने आपला मोबाईल सायलेंट वर करा. थोडा वेळ बसायचं आहे आपल्याला, कारण आता विठ्ठलाच्या वाणीतून अत्यंत प्रेरणादायी, कौतुकास्पद, परिणामकारक, प्रभावी मांडणी, आपल्या आयुष्याला नवीन वळण देणारी, क्रांती निर्माण करणारी. आणि त्यांनी सांगितलं की एका मिनिटात आयुष्य बदलत नाही, पण एका मिनिटाच्या विचारात आयुष्य बदलून जाऊ शकतं, असा विचार करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो. धोंडे सरांचा वाढदिवस म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक उत्सव आहे. आणि आयुष्याचा उत्सव व्हावा म्हणून हा माणूस मागच्या 30-35 वर्षापासून, म्हणजे त्यांच्या आयुष्याचा उत्सव व्हावा म्हणून नाही, त्यांच्या आयुष्याचा उत्सव आधीच झालेला आहे. गोरगरिबांच्या, झोपडीत जन्माला आलेल्या, दीनदुबळ्यांच्या लेकरांच्या आयुष्यामध्ये उत्सव व्हावा म्हणून अहोरात्र त्यांच्यासाठी झटणे, कष्ट करणे, पाठीवर हात ठेवणे, बळ देणे, विचार देणे, सामर्थ्य देणे, असं कोण विचार करतं का? मला वाटतं आई बाप सोडून असं कोणी दुसरा माणूस विचार करत नाही दुसऱ्याचा. मग आई बाप होण्याची ज्यांची मानसिक, भावनिक आणि बौद्धिक दानत आहे, असा माणूस म्हणजे आपले लाडके प्राध्यापक मनोहर धोंडे. आपण म्हणतो ना, तुम्ही आमच्या बापासारखे, तुम्ही आमच्या काकासारखे, तुम्ही यांच्यासारखे. म्हणणं सोपं, होणं खूप अवघड आहे. आणि आज व्यासपीठावर, विचारपीठावर, आता प्रत्येकाचे नाव घेणार नाही, सगळ्यांनी आमसात घेतले आहेत, आपण सगळे एकमेकाचे मित्र आहोत. त्यामुळं कार्यक्रमाचे उद्घाटक जे आहेत ते आम्हाला सगळ्यांना अत्यंत आदरणीय आहे. नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, ज्यांना आम्ही महाराज म्हणतो, त्यांच्या चरणावर आम्ही नतमस्तक होतो, असे आमचे लाडकी महाराज आदरणीय संभाजीराव धुळगंडे साहेब, आणि त्यांच्या वाणीमुळे, अमृताची वाणी, आज अमृतवाणी तुम्ही ऐकली.
आज सोनियाचा दिन. तुम्ही जेवढं शांतपणे ऐकाल तेवढं मी शांतपणे थोडा वेळ बोलणार आहे त्याशी. लोक म्हणतात ना बोलता बोलता की वेळातला वेळ काढून तुम्ही आलात. ही बोलण्याची भाषा झाली, पण मी वेळातला वेळ काढूनच आलेलो आहे. ही वस्तुस्थिती आहे. कारण वेळातला वेळ कुणासाठी काढावा ह्याचे अक्कल आणि याचं भान असलं पाहिजे माणसाला. आपण कुणासाठी वेळ काढतो, कशासाठी वेळ काढतो, कुणासोबतही राहतो, काही कारण नसतानाही राहतो, वेळ निघून जातो. काय अवस्था होते आयुष्यात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, अनुभवलेलं आहे आपण सगळ्यांना. वेळेवर शहाणं होणं याचा विचार माझे लाडके मित्र प्राध्यापक विठ्ठल कागणे यांनी आपल्याला दिला. त्यामुळे त्यांचा आपले ते पाहुणे आहेत, तसे ते परभणीला राहतात, पण सरांच्या वाढदिवसासाठी त्यांना बोलवलं. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर मी जरूर सांगू इच्छितो, त्यांचे व्ह्युअर्स म्हणजे त्यांना बघणारे, त्यांना ऐकणारे, काही लोकांना बघून बरं वाटतं, काही लोकांना ऐकून बरं वाटतं, आणि काही लोकांना सतत ऐकून सतत बरं वाटतं आपल्याला. आणि असे कोट्यावधी व्ह्युअर्स ज्यांचे आहेत, कोट्यावधी असे प्राध्यापक विठ्ठल लहाने युट्यूबवर असतात. आपण त्यांना पाहिलं असेल. आणि युट्यूबवर विठ्ठल लहानेंना न पाहता दुसरं काही, विठ्ठल कागणेंना न पाहता तुम्ही जर दुसरं काही पाहत असाल तर मग मी काय करू. विठ्ठल लहाने सुद्धा डॉक्टर आहेत, ते माझे मित्र आहेत, तुम्ही त्यांना युट्यूबवर पहा. मुद्दा असा आहे की आपण नेमकं मोबाईलवर काय पाहायचं आहे, काय पाहिलं पाहिजे. 24 तासापैकी मोबाईल किती वेळ हाताळला पाहिजे, आणि नेमकं मोबाईलवर काय नाही पाहायला पाहिजे. धोंडे सर जर असंच मोबाईलवर खेळत बसले असते तर त्यांचा वाढदिवस आज इथे साजरा झाला नसता. म्हणजे मोबाईलच असतात पण मोबाईलवर नसतात. माणसाने सतत मोबाईल असलं पाहिजे, मोबाईलच पाहिजे. काक दृष्टी श्वान नेत्रा बक ध्यानम, काक दृष्टी श्वान नेत्रा बक ध्यानम, अल्पभोजी गृहत्यागी पंचलक्षण. हे 5 लक्षणं पुरुषोत्तमाची असतात. उत्कृष्ट माणूस जो असतो ते या 5 लक्षणांनी ओतप्रोत भरलेला आहे त्याचा स्वभाव. काकदृष्टीमध्ये कावळ्यासारखी करडी नजर. आता विठ्ठलरावने फार छान आपल्याला अनेक विषयाचा परामर्श घेतलेला आहे आयुष्याच्या. आपली नजर कुठे असली पाहिजे, आपली नजर कुठे आहे. आता 5-6 वर्षापासून 5 वर्षापासून मी येतोय. आपण सतत म्हणतो त्यांना आमदार करायचं, त्यांना हे करायचं, त्यांना मंत्री करायचं, असं काही बोलून होत नसतं. ते फार काही करावं लागतं त्यासाठी. पण तुमच्या इथं जेवढे त्याच्या आधी थोडस विरोध केला तर इथं आमदार खूप लोकांना आवडतो. आमदार कुणाला आवडत नाही, पण सतत सगळे होतात का? नाही होत. आणि आपल्या तालुक्यात तर आमदार होण्याचे निकषच वेगळे आहेत. काय अध्यक्ष आहे, नगराध्यक्ष म्हणून आता कसं व्हावं? तालुक्याने सगळे निकषच बदलून टाकलेत. मनोहरराव, काय करायचं काय चांगल्या माणसाने? अवघड आहे, वस्तुस्थिती आहे. चांगले माणसं जर राजकारणात नाही आले तर समाज कसा बदलेल? आम्ही म्हणतो ग्रंथालयाचं व्यसन लावायला पाहिजे, वाचनाचं व्यसन लावायला पाहिजे. मागच्या वेळेस मी बोललो, महात्मा बसवेश्वरांच्या आपल्या त्या विचाराचे जर आपण पाईक असू तर आपण दारूच्या अड्ड्यावर जाण्याच्या ऐवजी आपण ग्रंथालयात आलं पाहिजे. आपण म्हणजे तुम्ही आम्ही नाही, समाज. किंवा त्यांना तिकडं नेण्याच्या ऐवजी स्वतः दारूची दुकानं काढून त्यांना वळण लावण्याच्या ऐवजी आम्ही ग्रंथालय काढू आणि तुम्हाला वाचनालयामध्ये
मध्ये नेऊ तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात तेव्हा घटना संरक्षण करा. अशा टाळ्या वाजतात पण एकही मत मिळत नाही असा आमचा अनुभव. मिळते म्हणाले बघा, मिळते म्हणून सांगितलं. मी माझा विषय नाही, मी समाजाचा विषय. आज देश कोणत्या परिस्थितीत आहे, समाज कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, राजकारण यासाठी महत्वाचं आहे. आजचा विषय राजकारणाचा जरी नसेल तर राजकारण यासाठी महत्वाचं आहे की त्या लोकांचं राज्य आहे, ज्या लोकांना आपण निवडून देतो आणि ते चांगल्या माणसाच्या हातात जर राज्य असेल, तालुका असेल, गाव असेल, देश असेल, तर चांगली माणसं समाजासाठी चांगलं काम करतील, तेव्हाच बलशाली भारत होईल. अन्यथा व्हायचं काही कारण नाही. मग चांगली माणसं कोण? चांगल्या माणसाला कोण निवडून देईल? चांगला माणूस निवडून देईल. मग आपण जर चांगल्या माणसाला निवडून दिलं तर समजून घ्यायचं आपण चांगले आहोत. मग चांगला म्हणजे कोण, याचे काय निकष? मी कुणावरही माझ्या आयुष्यात वैयक्तिक टीका केलेली नाही. मी मरेपर्यंत कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही. मला कुठल्याच व्यक्तीचा द्वेष नाही, कारण दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहावं, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. आता त्यांनी सांगितलं की मनोहर धोंडे म्हणजे पसायदानाचं आयुष्य जगणारा हा माणूस आहे. काय करता चांगलं वाईट चांगलं वाईट म्हणून? तुम्ही 4 लोकांना म्हणा, तुमच्या मागाने 100 लोक तुम्हाला वाईट म्हणतात. मैं बडा कोण तू बडा? किती दिवस सत्ता राहत असते? ती येते ती जाते. लक्ष्मी जशी येते जाते, सत्ता येते जाते. फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते, तुम्ही समाजासाठी काय करता. मला आता धोंडे सरांनी सांगितले की एका शाळेमध्ये, एका खेड्यामध्ये, भेंडेगावमध्ये फार मोठा कार्यक्रम झाला आणि मला तिथे खूप आनंद आला, कारण 100-200 मुलं आणि मुली अवतीभोवती थांबल्या होत्या. माणसाला कुठं आनंद मिळतो? शाळेत. आपल्याला असं वाटतं ना संसदेमुळे देश बदलेल, अजिबात नाही, खोट आहे. संसदेतली माणसं देश बदलू शकत नाही. देश बदलतो तो शिक्षक आहे आणि शिक्षकाचा आदर झाला. शिक्षणाने सगळ्या क्रांत्या झालेल्या आहेत जगामध्ये. म्हणून या शिक्षणावर प्रेम करणाऱ्या शिक्षण वेड्या माणसाची आजचा जो वाढदिवस आपण साजरा करतो, अशाच माणसाचे वाढदिवस साजरे झाले पाहिजे. दुसऱ्या कुणाचे वाढदिवस साजरे करायचे काही गरज नाही. आजकाल तर 1 वर्ष झालं पहिला वाढदिवस, काय सांगायचं, 1-1 लाख, 2-2 लाख, 3-3 लाख रुपये एका वर्षाच्या मुलावर मुलीवर वाढदिवसावर खर्च होतात. इतका पैसा येतो कुठून? आणि आलाच तर या कारणावर खर्च करायचा का? तुम्ही सन्मानपणे जर मिळवला असेल तर एवढा पैसा या कारणावर खर्च करायचा? आश्चर्य वाटतं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करेल. धोंडे सर, ही विचाराची लढाई आपण तर लढणारच आहे, त्यात काही वादच नाही. परिवर्तन होईल नाही होईल आम्हाला माहित नाही. आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विचार पेरणार म्हणजे पेरणारच. शेतकरी जसा दरवर्षी पेरणी करतो, उगवेल का नाही याच्या भीतीने तो पेरणी थांबवतो का? नाही थांबवत. आता आदरणीय नगराध्यक्ष महोदयांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अल्पशा वेळामध्ये, कमीत कमी वेळामध्ये जे काही जनकल्याणाच्या योजना त्यांनी सांगितल्या लोकांच्या कामासाठी. आता सांगितलं शिवाजी महाराजांचा पुतळा, बसवेश्वर महाराजांचा पुतळा झाला, बाबासाहेबांचा, अण्णाभाऊंचा, महात्मा फुल्यांचा. अजून पुतळे होतील, अजून डिमांड येईल, पुतळे होतील. पुतळे कशासाठी? प्रेरणा आहे, प्रतीक आहे. प्रेरणेचं, स्वाभिमानाचं प्रतीक आहे, प्रेरणेचं प्रतीक आहे. पुतळे जरूर उभा करा, पण त्याच्या पुढे जो विषय आहे तो जास्त महत्वाचा. ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. ज्या दिवशी पुतळा बसवला त्या दिवशी मी होतो त्या गर्दीमध्ये. लाठीचार्जचे आम्ही साक्षीदार आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने गुपचूप येऊन का बसू शकत नाही आनंदाने? ज्या राजाने, ज्या रयतेच्या राजाने सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि 16व्या वर्षी
स्वराज्य स्थापनेची रोहिडेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली. महाराज मंदिरात कशासाठी गेले होते? तर स्वराज्य स्थापनेसाठी गेले. आपण मंदिरात कशासाठी जातो बघा. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात आहेत. बाबासाहेब नेहमी म्हणतात आंबेडकर की जेव्हा मंदिरापेक्षा ग्रंथालयामध्ये जास्त रांगा लागतील तेव्हा या देशाचं भविष्य सुरक्षित आहे असं मी समजतो. बघा प्रत्येक आता विठ्ठलराव सांगितले टाळ्या वाजवत नाही. आता झोपलेले माणसं टाळ्या नाही वाजवू शकत. विठ्ठलराव खरं सांगतो मी, जे जागे आहेत तेव्हा को जागृती, शिवाजी महाराजांनी को जागृती, महाराज म्हणायचे अहम जागृती, मी जागा आहे. आपण जागे आहोत. या सगळ्यांना तर आपल्या आयुष्याची चिंता लागलेलीच आहे ना. आणि कशामुळे तुम्ही खूप छान सांगितले की सगळ्यात मोठा प्रश्न आपला काय आहे तर दारिद्र्य. मी फक्त ऍड करतो, तुम्ही आर्थिक दारिद्र्याबद्दल बोला, मी बौद्धिक दारिद्र्य त्याच्यामध्ये ऍड करतो. आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. महात्मा बसवेश्वरांचा विजय असो, शिवा संघटना स्थापन झाली वगैरे वगैरे, आपण हे सगळं केलं, आनंद आहे, संघटित झालो. आता संघर्ष सुरू झालेला आहे. पण आधी बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आता शिकणं म्हणजे फक्त BA होणं किंवा BCom होणं इथपर्यंत नाहीये. त्याचं मर्यादित पुढे आहे. त्याच्या पुढे काय आहे? किती अनएम्प्लॉयमेंट आहे? काय शेतकऱ्यांची प्रश्न आहे? याच्यावर कोण वाचा फोडणार का माझ्या संस्था चालतात नाही चालतात म्हणून मग विधानसभेमध्ये चर्चा करणार? विधानसभेत तर चर्चा अशी झाली पाहिजे की आमच्याकडे एवढी मुलं आहेत आमच्या तालुक्यात. मी जर आमदार आहे तर मी असं म्हणेन की माझ्या तालुक्यात एवढी सुशिक्षित बेकार मुलं आहेत, त्यांना एम्प्लॉयमेंटसाठी माझ्या तालुक्यामध्ये किमान 4-5 ठिकाणी मोठे उद्योग उभा राहिले पाहिजे. ते कल्चर आलं पाहिजे. उद्योगाशिवाय पर्याय नाही. मग आपल्याकडे कोणते उद्योग आहेत, कोणते होऊ शकतात, आपली शेती कशी आहे, याच्यावरतीच आपण याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. हे भाष्य करता करता आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो, व्यासपीठाच्या साक्षीनं करतो की आपल्या मुला मुलींना शिकवा. माझं आजचं व्याख्यान धोंडे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हाच विचार देतोय, शिक्षणाशिवाय क्रांती नाही. म्हणून शिका, शिका आणि फक्त शिका आणि शिकवा आणि बघा शिकल्याच्या नंतर क्रांती होते का नाही. आम्ही इथं कशी उभी आहे? मी काय आहे? मी रायवाडीच आहे. माझे वडील मी जन्मलो तेव्हा सरपंच होते. 100 एकरचा मालक आहे. मला काय कमी होती? मला काहीच कमी नाही. म्हणजे दारिद्र्य, गरिबी वगैरे म्हणजे त्याचं जवळून स्पर्श सुद्धा नाही, माहिती ना, परिचय सुद्धा नाही त्या गोष्टीचा. मग तरी गोरगरिबांसाठी का? तरी तुमच्या आमच्यात सतत आम्ही रममान का होतो? तरी खेड्यापाड्यात का जातो? तरी महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी का करतो? त्याचं कारण आहे मित्रांनो की आपल्या वाट्याला जे आलं ते आपल्या भावाच्या बहिणीच्या वाट्याला येऊ नये यासाठी तळमळ करतात. आपुलिया हिता जोआसे जागता धन्य माता पिता तयाचे. आता त्यांनी सांगितलं बा देव आहे का नाही, तुम्ही त्या भानुमतीचं सांगितलं, त्या भूताचं सांगितलं, असे अनेक विषय आहेत. आपण नको त्या गोष्टीवर भरपूर वेळ घालतो. धोंडेसर नको त्या गोष्टीवर वेळ घालत नाही. त्यांनी जर नको त्या गोष्टीवर वेळ घातला असता तर प्राध्यापक मनोहर धोंडे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले नसते, कोलंबोला गेले नसते, लंडनला गेले नसते, शिवा जनशक्ती पार्टी स्थापन केली नसते आणि हजारोच्या संख्येने त्याचा वाढदिवस तुम्ही आम्ही साजराही केला नसता. म्हणून एवढे हार पडले. कुणीतरी बाजूला काढू लागलं तर सर असं त्याला म्हणाले की अरे हार बाजूला काढू नका, त्या फुलांचा अपमान करू नका. त्या फुलांचा जन्म सन्मानासाठी झालेला आहे, त्याला तिथेच ठेवा, त्याला बाजूला काढू नका. इतका संवेदनशील माणूस आहे. हे फुलांचे हार कशाला, हा स्वागताचा भार कशाला, असाही त्यांच्या आतला एक माणूस बोलतो. हे फुलांचे हार कशाला, हा स्वागताचा भार कशाला, राहू एकमेकांच्या हृदयी, या घराला दार कशाला, या घराला दार कशाला. या पुण्यतीर्थ भारताच्या माझ्या नागरिकांना आयुष्य पुन्हा पुन्हा येत नाही. आयुष्य किती आहे आम्हाला माहिती नाही.
आपण जसं पर्यटनाला कुठेतरी जातो, धार्मिक पर्यटन असेल किंवा नैसर्गिक पर्यटन असेल, तर 4 दिवसात परत येतो, आकाशासारखं सगळं जग बघून घेतो आणि निघून जातो. संपलं. अमेरिकेला गेले 8 दिवसात परत आले, अजून कुठे लंडनला गेले 8 दिवसात परत आले. तसं आयुष्य सुद्धा हे पर्यटन आहे. पर्यटन तुम्हाला माहिती आहे का किती दिवस कोण जगणार आहे? आपल्याला कुठं माहिती आहे? मग हे आयुष्य आनंदाने का जगत नाही? आणि तुम्हाला आनंद देण्यासाठी कोणी येणार नाहीये. तुमचा आनंद तुमच्या आत दडलेला आहे. गौतम बुद्ध म्हणतात आता दीप भव, आपल्या आतूनच ज्ञानाचा जर दिवा पेटला तर आपला आनंदच आहे. दुसऱ्यावर काय अवलंबून राहणार? आपल्याला आत्मविश्वास पाहिजे. मी माझ्या आयुष्यात, माझ्या आईवडिलांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करू शकतो, तितकी धमक आणि तितकी ताकद माझी स्वतःची आहे. ती आहे. कारण दुर्बल असाल तर दुर्बलाचा घात देव सुद्धा करतो. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच्च नैवच्च. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच्च नैवच्च. अश्व म्हणजे सगळे जागे आहेत का? सगळे झोपलेले आहेत, सगळे जागे आहेत. अश्व म्हणजे घोडा, गज म्हणजे हत्ती. अश्वम नैवच्च नैवच्च म्हणजे घोडाही नाही, हत्ती नाही, वाघ तर नाहीच नाही. व्याघ्रम नैवच्च नैवच्च. मग काय? अजापुत्र बली म्हणतात त्यात देव दुर्बल घात का? म्हणजे शेळीचं जे पिल्लू असतं ते दुर्बल असतं, त्याचा घात देवाच्या समोर बळी देण्यामध्ये होतो. तुम्ही दुर्बल असाल तर तुमचा बळी ही व्यवस्था घेणारच आहे. आणि जर तुमचा बळी जायचा नसेल तर तुम्हाला बलशाली होणं अत्यंत आवश्यक आहे. मग हे कशातून होऊ शकतो? अब्राहम लिंकनला असं वाटलं अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. आता मी 5 मिनिटात संपतोय, भरपूर वेळ झाला. अब्राहम लिंकन नावाचा, शेवटी मी त्या विषयावर येऊन थांबवतो. मनोहर धोंडे नावाचे छोटसा बाळ जेव्हा केव्हा जन्माला आलं, तिथे काय माहिती होते काय होणार आहे? कोणाला माहिती आहे काय होणार आहे? आणि असं माणूस आपोआप घडतं का? एवढा मोठा माणूस, तुमची उंची मोठी आहे, तुमचं वजनही जास्त आहे, तुमची बुद्धीही छान आहे, तुमचं वक्तृत्वही छान आहे, तुमचा विचारही छान आहे, तुमची करणीही छान आहे, तुमचं वागणंही छान आहे, तुमचं सगळं छान आहे. चंदनाचे हात पायही चंदन. मित्र म्हणून तुमची किती कौतुक करावं, किती तारीफ करावी, शब्द कमी पडतात. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी आहे. तुम्ही कोणत्याही बाजूने बघा, चांगलाच माणूस, रागीट आहे. अहो राग ही ऊर्जा आहे. राग ही ऊर्जा आहे. ज्याला राग येत नाही तो बौद्धिक दृष्ट्या नपुसक आहे. फक्त तो राग कुठं व्यक्त झाला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. आपला चुकीच्या ठिकाणी होतो, चांगला माणूस योग्य ठिकाणी राग व्यक्त करतो आणि समोरच्या माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवतो. मी व्यथांची वेधशाळा, त्यांच्यासाठी मी व्यथांची वेधशाळा, मी नभीचा मेघ काळा. मी व्यथांची वेधशाळा, मी नभीचा मेघ काळा. अरे वाळवंटा समजून घे तू, मीच उद्याचा पावसाळा, मीच उद्याचा पावसाळा. हॅपी बर्थडे. थँक्यू.